मराठी व्याकरण या विषयी या ठिकाणी आज बोलणार होतो मराठी व्याकरणाबद्दल। आतापर्यंत मराठी व्याकरणामध्ये काय पाहिलं आपण लक्षात घ्या। मराठी व्याकरणाचा उगम कसा झाला, मराठी व्याकरणाचा उगम होत असताना त्याच्यामध्ये आपण बघितले की ह्या भारतामध्ये कोणत्या कलमानुसार कोणत्या अनुसूचीनुसार किती भाषा आणि किती लिपी या ठिकाणी बोलल्या जातात मराठी व्याकरणामध्ये। आणि महत्त्वाचं आपण बघितलं की ते अभिजात भाषेला दर्जा कशा पद्धतीने दिला जातो आणि अभिजात भाषेला किती मराठी भाषांना अभिजात भाषा म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला आहे। भारतामध्ये अभिजात भाषा किती अभिजात भाषेचा दर्जा आहे। अभिजात भाषा देण्यासाठी त्या अभिजात भाषेच्या संवर्धनासाठी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली किती समित्या नेमल्या होत्या, समित्यामध्ये किती सदस्य होते, त्यांचं स्पष्टीकरण या ठिकाणी मी सांगितलं आहे की शॉर्टकट पद्धतीनं कसं ओळखावं की हे समितीचा सदस्य या ठिकाणी आहे। दोन असे सदस्य कोण होते, अध्यक्ष होते, त्यांनी ही याचिका केंद्र सरकारकडे कशा पद्धतीने मांडली, म्हणजे या मराठी भाषा आणि उगम यांच्यामध्ये आपण संपूर्ण चर्चा केलेली आहे मित्र हो। ते आपलं सविस्तर झालं आहे। त्याच्यानंतर आपण मराठी व्याकरण म्हणजे काय, मराठी व्याकरणाचं स्वरूप काय असते, मराठी व्याकरणाचे उद्दिष्टे काय असते आणि मराठी व्याकरण शिकत असताना या ठिकाणी MPSC लेवल किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मराठी व्याकरण कशा पद्धतीने शिकलं जाते, या संपूर्ण बाबीचा विश्लेषणासहित अभ्यास आणि चर्चा आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे मित्र हो। तुम्ही तलाठी, ग्रामसेवक, लिपिक या ठिकाणी पोलीस भरती वर्गामध्ये असाल तर मित्र चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की या ठिकाणी अभ्यासाच्या माध्यमातून आणि चर्चेच्या माध्यमातून दोन्ही माध्यमातून मराठी व्याकरणच नव्हे तर संपूर्ण प्रश्नचा संच या ठिकाणी आपण शिकत असतो मित्र हो, हे तुम्हाला माहीतच आहे। तर मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय शिकलो की मराठी व्याकरण नाही तर गणित या ठिकाणी अभ्यास केला आहे। गणिताचा अभ्यास, गणिताचे प्रश्न या ठिकाणी कशा पद्धतीनं प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये येतात, प्रॅक्टिकली कशी सोडवणूक आपण करत असतो या ठिकाणी आपण मागच्या कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलं आहे। आज फक्त चर्चा महत्त्वाची आहे, कारण चर्चा ही तितकीच का महत्त्वाची, चर्चेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास जास्त होत असतो हे तुम्हाला माहीत असते। कारण हा कुठं स्पर्धा ही चर्चात्मक व्हावी, कारण की चर्चा जितकी जास्त मोठी होईल मित्र हो तितकं मोटिवेशनच्या माध्यमातून तुमचा अभ्यास जास्त होतो। कारण की हेच प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकते असं कधीच नसते, कारण की चर्चा ज्यावेळेस होत असतो सखोल पद्धतीनं त्यावेळेस मित्र ज्ञान जास्त असते, कारण ते चर्चेच्या माध्यमातूनच आपण प्रश्न उपस्थित करू शकतो आणि त्या प्रश्नांचं उत्तरसुद्धा तुम्हाला चर्चेच्या माध्यमातूनच भेटत असते। तर चला, तर आपण नाम बघितले। मागे आपला एक व्हिडिओ झाला की मराठी व्याकरणामध्ये बरेच विद्यार्थी असतात, तर डायरेक्ट आपण मराठी शिकत असताना नामापासून सुरुवात करत असतात, ते म्हणजे शब्दांच्या जातीपासून। शब्दांच्या जाती 8 आहेत, त्यांचं कार्य काय आहे त्यांचा आपण व्हिडिओ टाकला आहे मित्र हो। आता बघायचं आहे की धर्मवाचक नाम, धर्मीवाचक नाम, याच्यामध्ये नामाचे प्रकार सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम। सामान्य वाचकाचे पुन्हा 2 प्रकार, समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम, यांचं सविस्तर पद्धतीने आपण चर्चा आणि अभ्यास केला आहे मित्र हो। ओके, इथपर्यंत आपलं झालं आहे। आता बघू तर नामच। ओके, नामामध्ये सजीव असेल किंवा निर्जीव असेल, या नामामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे की नाम शिकत असताना आणि लिंग हे नावामध्ये कशा पद्धतीने कार्य करत असतात किंवा काम करत असतात ते। ओके, आता एक नाम आहे तो सजीव आहे किंवा निर्जीव आहे, मागील आपण नामाची संपूर्ण विश्लेषणासहित आपण स्पष्टीकरण बघितले आहे, व्याख्या बघितली आहे। एखाद्या सजीव किंवा निर्जीव वस्तूंना एक ठराविक पद्धतीनं दिलेलं नाव म्हणजे नाम, ठराविक पद्धतीनं बरं काय, शास्त्रशुद्ध पद्धतीनं। उदाहरणामध्ये माझ्या हातामध्ये पेन आहे, जर याला मी म्हटलं उदाहरणार्थ ते पेन नाही, तुम्ही ग्राह्य धरणार का? नाही, कारण की पेनच आहे। का पेन आहे, त्या ठराविक नाव आहे। यांच्या कशानुसार, यांच्या कर्मानुसार, यांच्या कामानुसार दिलं ठराविक नाव म्हणजे काय, नाम होय।
पण कसं असते नाम ते सजीवच असते असं नाही, निर्जीव पण असते. अणूपासून रेणूपर्यंत एक ठराविक पद्धतीनं दिलं एका विशिष्ट सजीवाला किंवा निर्जीवाला दिलं नाम म्हणजे काय होय, नाव म्हणजे नाम होय. ओके, इथपर्यंत तुमचं क्लिअर झालं. मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आज आपण त्याच्यामध्ये उदाहरणामध्ये एक नाम आहे का अनेक नाव आहे, तर उदाहरणामध्ये एक कप आहे किंवा एक वर्ग आहे. तुम्ही वर्गामध्ये गेले, मी उदाहरणामध्ये एका व्यक्तींचं नाव वर्ग हा एक नाम विचार केला. वर्ग कशामध्ये येते, समूहामध्ये येते, राईट. ओके, आता हे वर्ग आहे, याच्यामध्ये विशिष्ट व्यक्तीचा वर्ग आहे. कशाचा वर्ग आहे, ते वर्ग हे मुलांचा वर्ग आहे. ओके, मुलांचा वर्ग आहे. आता वर्ग म्हणजे खूप काय जातात, म्हणजे समूह. उदाहरणामध्ये हा एक वर्गच आहे बरं का, एक समूहच आहे. ओके, हा वर्गामध्ये मी जर अशोक नाव घेतलं, मग सुनील नाव घेतलं, मोहन नाव घेतलं, एका मुलीचं नाव घेतलं, आलं लक्षामध्ये, तर ते विशिष्ट झाला. काय झालं, विशिष्ट झाला. आता ते विशेषण या ठिकाणी झालं, विशिष्ट व्यक्तीचं नाव घेतलंय. जर मीच हा म्हणलं मुलगा न आता मुले हा शब्द उच्चार केला किंवा मुली हा शब्द उच्चार केला, मुलगा आणि मुली, ज्यावेळेस मुलगा एका साईडला आहे, मुली एका साईडला इथं, म्हणजे मुलगा आणि मुली. आता ह्या मुलामध्ये नुसतं मुले उच्चार केला तर सर्व मुले माझ्याकडे पाहतील ना. मुले हा उच्चार केला तर सर्व पाहतील. म्हणजेच या ठिकाणी मुलगा हे एक वचन आहे आणि मुले ह्या काय आहेत, अनेक वचन आहेत. लक्षात आले. म्हणजे एका वर्गामध्ये मी गेलो, नुसतं मुले म्हणले असे सर्वजण पाहिले, एका मुलाचं नाव घेतलं, विशिष्टच पाहतो माझ्याकडे, आणि अरे मुलांनो किंवा मुलींनो मुले असा उच्चार केला तर सर्व माझ्याकडे पाहतील. म्हणजे या ठिकाणी आपण त्यांचा उच्चार केला असता असं लक्षात येते की मुलगा हा शब्द उच्चार केला तर एकटाच पाहतो, एकाच व्यक्तींचा उल्लेख होत असतो. मुले ह्या ठिकाणी उच्चार केला अनेक व्यक्तींचा उच्चार होत असतो. म्हणजे असं लक्षात येते की एक वचन आणि अनेक वचन कशावरून समजते की त्या ठिकाणी आपण त्यांचा उच्चार कशा पद्धतीने करत असतो. या अनेक या ठिकाणी पद्धतीचा, अनेक समूहाचा उच्चार, अनेक नावांचा उच्चार होत असतो. म्हणजे सांगायचं झालं ते ज्यावेळेस ए हा शब्द त्या नामाच्या शेवटी लागत असतो, संयुक्त या ठिकाणी लागत असतो, त्या ठिकाणी काय होतो, अनेक वचन होतो. म्हणजे मुलगा आ, म्हणजे आ कारांत आणि ए कारांत, आ कारांताचे ज्यावेळेस ए कारांत होत असतो ते अनेक वचन नाम होत असते. ओके, लक्षात ठेवायचं. म्हणजे कशानुसार, वचनानुसार. आता वचनांचे प्रकार, नपुंसकलिंगी. ओके, आता पुल्लिंगी या ठिकाणी म्हणजे पुरुष जातीचा ज्यावेळेस उल्लेख होत असतो त्या ठिकाणी पुल्लिंगी हा शब्द उच्चारला जातो. आता मित्र हो, याच्यामध्ये काय असते, याच्यामध्ये महत्त्वाचं असते पुल्लिंगीमध्ये. उदाहरण मुलगा हा शब्द आहे, हे मुलगा आ कारांताचं ज्यावेळेस एकारांत होत असतो तो होते अनेक वचन. म्हणजे मुलांचं मुलगा आहे, मुलगे, मुलगा मुलगी. मुलगा हा जे नाम आहे आणि शेवटी त्यांचा आकारांताचं ज्यावेळेस एकारांत होते तेव्हा काय होते, अनेक वचन होत असतो. मुलाचं काय होते, मुलगे, अनेक वचन होत असते. आणि एवढं महत्त्वाचं आहे की संस्कृतमध्ये काही तत्सम शब्द असतात ते जशास तसेच वापरले जातात. उदाहरणामध्ये देव शब्द आहे, देवचं देवच असते आणि त्याचं उंदीरच असते. त्याचबरोबर कवी असेल तर कवीच असते. आणि त्याचबरोबर शस्त्रू, लाडू असे काही शब्द आहेत. तेल असेल, गहू असेल, मध असेल, असे काही शब्द आहेत संस्कृतमध्ये. जशास तसे शब्द संस्कृतमधले या ठिकाणी येऊन त्यांचं अनेक वचन होत नाहीत, ते काही अपवाद आहेत. कारण संस्कृत काय, आपली मराठी भाषा संस्कृत प्लस प्राकृत या दोन शब्द